राज्यात 2025मध्ये पावसाळा कसा राहणार आहे? कोणते बदल पावसाळ्यात पाहायला मिळतील? आता मान्सूनचा 2025चा अंदाज हा जाहीर झालेला आहे. आता राज्यातील पावसासंदर्भात एक महत्त्वाचा दिलासा देणारी अपडेट आहे व एक निराशाजनक अपडेट आहे. 2025च्या पावसाळ्यामध्ये पाहायला मिळणार आहे. काही जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस पाहायला मिळणार आहे. मात्र आता पावसाळ्यात कोणते महत्त्वाचे बदल होणार आहे? कोणत्या वेळी पावसात खंड राहू शकतो? कोणत्या जिल्ह्यात पाऊस कमी राहू शकतो व कोणत्या जिल्ह्यात अधिक पाऊस राहू शकतो? ते आपण याबाबत सविस्तर आढावा व सविस्तर अंदाज जाहीर झालेला आहे. सध्या जर पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये तसेच संपूर्ण भारतामध्ये आता मान्सूनची स्थिती कशी राहील याबाबत अंदाज बऱ्याच संस्थांनी वर्तवलेला आहे. तसेच आता हे अंदाज देण्यात आले असून यामध्ये महाराष्ट्रामध्ये देखील एक गुड न्यूज आपल्याला पाहायला मिळत आहे. तर चला पाहूया आता कसा राहील 2025चा पावसाळा. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. खूप सारे जण व्हिडिओ पाहताय मात्र चॅनलला सबस्क्राईब न केल्यामुळे हवामानाचे ताजे अपडेट व बातमी रोजच्या रोज आपल्याला पाहायला मिळत नाही. त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर चला पाहूया सविस्तर अपडेट. शेतकरी मित्रांनो, आता सध्या आपल्याला बंगालच्या उपसागरामध्ये तसेच अरबी समुद्रामध्ये वेगवान हालचाली पाहायला मिळत आहे. तसेच गेल्या वर्षीचा जर विचार केला तर गेल्या वर्षी देखील पावसाळा चांगला राज्यात बरसलेला आहे. मात्र गेल्या वर्षीचा जर विचार केला तर त्यामध्ये शेतकऱ्यांना देखील चांगला दिलासा मिळाला. कारण की शेतकऱ्यांना जर सध्या स्थितीला पाहायला गेलं तर जो खंड पडत असतो त्यामध्ये शेतकऱ्यांचं पीक हे मोठ्या प्रमाणावर करपून जाण्याचे प्रकार पाहायला मिळत असतात. त्यामध्ये जर विचार केला तर राज्यात आता 2024च्या पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर चांगला पाऊस बरसला. आता 2025मध्ये कसा पाऊस पडेल हा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात होता. आता सध्या जर पाहायला गेलं तर बऱ्याच संस्थांनी अंदाज देखील दिलेला आहे. यंदा देशामध्ये मान्सूनमध्ये मोठे बदल होत असल्याने देखील ही माहिती मिळत आहे. आता सुरुवातीपासून सकारात्मक चित्र पाहायला मिळत आहे. आता सध्या जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये अंदाज हे जाहीर झालेले असून सध्याच्या स्थितीला मान्सूनच्या पहिल्या टप्प्यापेक्षा दुसऱ्या टप्प्यात पाऊस हा चांगला होणार आहे असा अंदाज देखील वर्तवण्यात आलेला आहे. तसेच स्कायमॅटने मान्सून 2025साठीचा अंदाज सांगितलेला आहे. यामध्ये मान्सूनचा येणारा हंगाम सामान्य राहील असा अंदाज वर्तवलेला आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये मान्सूनचा पाऊस सरासरी 103% वर्तवण्यात आलेला आहे. सध्या स्थितीला यामध्ये 5%नी वाढ किंवा घट ही होऊ शकते. हे देखील लक्षात घेणे गरजेचे आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता पुढे काय महत्त्वाचे अपडेट आहे ते आपण पाहूयात. आता जर सध्या पाहायला गेलं तर पश्चिम आणि दक्षिण भारतात चांगला पाऊस होईल असं सांगण्यात आलेलं आहे. तर पावसाळ्याचा जो पहिला म्हणजेच जून महिन्यामध्ये असा बदल राहील की त्यानंतर जुलै महिन्यात 103% पाऊस असेल. तर सध्या जर पाहिलं गेलं तर सध्याच्या स्थितीला मोठे बदल पाहायला मिळणार असून जुलै महिन्यात 103% अशी शक्यता पाहायला मिळणार आहे. सध्याच्या स्थितीला 280.5 मिलीमीटर पावसाची नोंद होईल असा अंदाज स्कायमॅटने वर्तवलेला आहे. तसेच ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा म्हणजेच 108% पाऊस होऊ शकतो. या महिन्यात 254.9 मिलीमीटर पाऊस होऊ शकतो. तसेच सप्टेंबर महिन्यात देखील सरासरीच्या 108% पावसाची नोंद होऊ शकते. तसेच 137 मिलीमीटर पावसाची नोंद ही होईल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, 4ही महिन्यात कसे बदल राहतील या बाबतीची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तरी शेतकरी मित्रांनो, ही अपडेट आपल्याला कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की कळवा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.